नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि बघा, आता आंबे बाराची साईज अहिल्यानगरमधील अशी साईज आहे. विदर्भामध्ये याच्यापेक्षा बरीचशी लहान आहे. काही बागा ज्या मागच्या माझ्या दौऱ्यामध्ये मी बघितल्या त्या अशी साईज बऱ्याच ठिकाणी आहे. आपण जिथं डिसेंबर महिन्यामध्ये पाणी दिलं होतं, डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना अशी साईज आहे. आणि सेटिंग आहे भरपूर झालेली आहे, गळ झाली, पण जेवढं ठेवायचं होतं झाडाला तेवढं त्यांनी ठेवलं आहे. आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे तर ज्यांनी OSAचा स्प्रे घेतला असेल, ऑर्थोसॅलिसिक ॲसिड, तो आपल्याला घ्यायचाच आहे, परत घ्यायचा आहे. ऑर्थोसॅलिसिक ॲसिडसोबत आपल्याला एखादं कीटकनाशक, साधंच कीटकनाशक घ्या. सध्या किडीचा प्रादुर्भाव खूप कमी आहे. मिलीबग काही ठिकाणी दिसतो आहे. मिलीबग जर असेल तर मिलीबगसाठी स्पेशल औषध घ्यावं लागेल, किंवा आताचा जो पुढील स्प्रे राहील तो OSA, मायक्रोटेन, हमला आणि एक बुरशीनाशक, जे की तुम्ही साप पावडर घ्या, बाविस्टीन घ्या, रेडमिल गोल्ड घ्या, मेटालाक्झल 35% कुठलंही घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. आणि जिथं गळ चालू असेल अजूनही, त्यांनी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन, किंवा अशा साईजमध्ये पण आपण ह्या दिवसाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन रेकमेंड करतो. एकत्रवाला सोडलं तरी चालते, हायड्रोस्पीड नावाने येते, किंवा कॅल्शियम नायट्रेट एकरी 5 किलो आणि बोरॉन एकरी 1 किलो. अशा प्रकारे आपल्याला ते ड्रिपने सोडायचं आहे. पाणी शक्यतोवर फ्लोनी द्यायचं आहे. बघा, आता गळ जे म्हणतो आहे आपण, इथे बघा, इथे फ्लोचंच पाणी चालू आहे कंटिन्यू. दर 10 दिवसाला फ्लोचं पाणी, त्याच्यामध्ये एक पाणी ठिबकचं असते. असं असतानाही जर इथे एवढी सेटिंग झालेली आहे, आता हिरव्या पानामध्ये तुम्हाला ते सेटिंग प्रॉपर दिसणार नाही, पण हे बघा, अशा काही काही झाडं जे मोकळे आहेत, जिथं पाला कमी आहे, तिथं तुम्हाला सेटिंग लक्षात येते. तर मला असंच बरेच फोन आले होते की विदर्भामधून, की फ्लोचं पाणी दिलं की माल गळतो. आता हे कुठून फॉर्म्युले शोधतात किंवा काय होतात आपल्याला नाही माहिती, कुठल्या युनिव्हर्सिटीमधले कसं नियोजन करतात. पण हेवी टेम्परेचर वाढल्यानंतर फ्लोचं पाणी हे अत्यंत गरजेचं राहते, ते द्यायलाच पाहिजे. त्यामुळं बाकी कुठलंच न ऐकता आपण जे माहिती देतो त्याप्रमाणे लोकांना फायदा झालेलाही आहे, होतही आहे, इथून पुढे होत राहणार. तर शक्यतोवर फ्लोचं पाणी ज्यांच्याकडे आहे, डीप सॉईल आहे, त्यांनी त्यांच्या वापसानुसार पाणी द्या. ठिबकचंही तेवढं गरजेचं आहे. ज्यांना नसेल ठिबक, त्यांनी फ्लोचं पाणी ॲज इट इज जसं शेड्यूल आहे तसं देत चला. आणि काल परवा एक विषय समजला की तानावर पाणी देतो आहे. म्हणजे काही लोक काय करते, सध्या आंबेबार कमी दिसत असल्यामुळं मृगबार फोडण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की आता तानावर सोडायचा, आता जे आपण पाणी देतो आहे ते आम्ही 15-15, 20-20 दिवसाला पाणी देतो. ॲक्च्युअली त्यांची जमीनच 15 दिवसाला सुकते किंवा 20 दिवसाला सुकते, म्हणून ते 20 दिवसाला पाणी देते. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यानुसार झाडाला तानावरच राहतो, बाग तडांवर राहतो. तर तो बाग तडांवर नसतो, तो भुकेवर पाणी घेतो. त्या वापसा त्याचा 20 दिवसांनी जर होतो आहे त्या बागेचा. काहींच्या कसं आहे, एक बाग पाणी द्यायला जवळजवळ 6 दिवस 5 दिवस लागतात. आज सुरू केलं की 5 दिवस लागतात तो पूर्ण बाग भरायला 500 झाडांचा. तर अशा वेळेस त्यांना वाटते की 5 दिवस ते भरायला लागले, तिथून पुढं 15 दिवसांनी पाणी दिलं म्हणजे 20 दिवसावर पाणी देतो, म्हणजे तानावर पाणी देतो. तर असं होत नाही, त्याला तो ताण बसत नसतो. जर तुम्हाला 100% मृगाराचं नियोजन करायचं असेल तर डीप सॉईलला आजच्या तारखेला पाणी बंद करणं गरजेचं आहे. आणि जर 50% करायचं असेल, आंबेबारही तेवढाच राहिला पाहिजे आणि मृगबारही फुटला पाहिजे, तर त्यांना 15 ते 20 एप्रिलच्या आसपास तानावर सोडायला पाहिजे. आणि जर थोडं 10%, 5%मध्येच डोकं लावायचं असेल की मृगबार आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक, असं जर नियोजन असेल, तर तुम्ही मेच्या 1 ते 5 दरम्यान तानावर सोडा. ताण बसो नाही बसो, बाग फुटला नाही फुटला तरी काही चिंता नाही, आंबेबार आपल्याकडे असतोच. तर अशा प्रकारे आपल्याला पुढील मृगबाराचं नियोजन ह्या महिन्यात करायचं आहे, आंबेबाराचं नियोजन आणि मृगबाराचंही. आता या एक स्प्रे जो सांगितलं तुम्हाला, त्या स्प्रेच्या व्यतिरिक्त खूप जास्त अति वातावरण बिघडलं तरच स्प्रे लागेल. अन्यथा या महिन्यात आंबेबाराला एक स्प्रे घेतला तरी भरपूर आहे, त्याच्यानंतर स्प्रेची गरज नाही. कोळीला जरा विसरा. आता कोळीचा अटॅक जेव्हा होतो तेव्हा स्प्रे करणं गरजेचं आहे. प्रत्येक फवारणीमध्ये मायटीसाईड टाकायचं आहे म्हणजे मूर्खाचं काम आहे. प्रत्येकच फवारणीमध्ये मायटीसाईड किंवा कोळीचं औषध टाकून तुमचा खर्च वाढू नका. जेव्हा किडी दिसते तेव्हा त्या किडीवर स्प्रे घ्या, कंट्रोल करा, अन्यथा तुमचा खर्च वाढेल आणि उत्पन्न कमी होईल. धन्यवाद.